छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याच्या तोंडातून आपसुक जे येतं तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलीपासून कुसुमाग्रजांपर्यंत पर्यंत त्यांच्या कविता ऐकताना या माणसाच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. काय करते रे गोंधळ? कोण आपले आपले असतील तर राहू दे, भारत असतील तर मारा. कोर्टाचा निर्णय, गल्लीत फटाके वाजवायचं नाही, तर मैदानात फटाके वाजवायचं नाही. फटाके वाजवायचं कुठे? थंडसार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी सर. मी खूप लहानपणी गेलोय. जेव्हा मी 7वीत होतो माझा एक चित्रपट आलेला चॅम्पियन्स म्हणून, त्यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला 2010 साली. मी लहानपणापासून तुम्हाला खूप बघायचो. मी राहतो राजाराणीकडे आणि ते पॉझेस, ते सगळे एक बॉडी लँग्वेज, एक ऑरा, ते एक आर्टिस्टिक लुक आणि प्रत्येक गोष्टीला बघण्याचं जे दृष्टिकोन आहे मला खूप आधीपासून आवडायचं. आणि त्या सगळ्या इन्कल्केट करून आधी कधी कधी बोलता बोलता माझा कधी कधी हा हात इथे येतो किंवा कधी कधी तो हात इथे येतो. पण ह्या गोष्टी आहेत ज्या खूप ऑब्झर्व करून एक आर्टिस्ट म्हणून आपण पुढे नेऊ शकतो.